समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. पनवेलकरांनो, काय तुम्ही वडापाव खायला बदलापूरला जाताय का? ती चव, तो स्वाद आणि तोच वडापाव भोसले वडेवाले आता आपल्या पनवेल मध्ये आहेत. तर आपण त्याचे व्यवस्थापक दीपक कलोते यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर काय सांगाल, वडापाव मुंबईत फेमस आहे, पण आपल्या बदलापूरला जास्त म्हणजे हा वडा भोसले वड्याचं नाव आहे. तो भोसले वडा इकडे आणण्याचं काय कशी संकल्पना? तसं बघायला गेलं तर 2012 पासून भोसले वडे चालू झालेला आहे. पहिला आपला छोटासा स्टॉल होता. अच्छा. त्याच्यानंतर आपण असं मग शॉप वगैरे घेतला आणि मग तिथून पहिली आपण बदलापूरमध्ये बेरेवडी त्या ठिकाणी पहिली शाखा आपली ओपन झाली. ओके. त्यानंतर लोकांची जसे प्रतिसाद मिळत गेला, त्यानंतर आम्ही बदलापूरमध्ये कात्रप म्हणून एक एरिया आहे, अच्छा. तिथे एक दुसरा आम्ही दुकान चालू केलं. तिथे पण चांगला लोकांची प्रतिसाद मिळाली, चांगले वडे ते जायला लागले. आपलं मेन खासियत तर वड्यामध्येच आहे. ओके. वडा, मूग भाजी आणि बटाटा भाजी. तिथे पण चांगलं झाल्यानंतर चला आपल्याला असं वाटलं तर चला आपण अजून पुढे पुढे शाखा वाढवत जाऊया. मग भिवंडीमध्ये केली चालू. भिवंडीला पण आहे शाखा? भिवंडीला केलं. आता भिवंडीलाच लागून एक दुसरा एक हे पडगे म्हणून गाव आहे. अच्छा. तिथे आता एक महिनाभरापूर्वी तिथे पण आपली एक शाखा ओपन झाली आणि आता जस्ट 2 तारखेला पनवेल मध्ये महिन्याभर लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. भरपूर ते येतात, लोकांना आवडतो पण लगेच. किती दिवस झाले आपलं? हे आता 7वा दिवस आहे आणि प्रतिसाद कसा आहे? मस्त असलेला. आणि लोकांचं मी आता मग तुम्ही बघतो हो पण छान आहे. लोक वडापाव मागतायत, तुमच्याकडून घेतायत आणि पार्सली घेऊन जातात. भरपूर पार्सल भरपूर जातात. लोक आवडीने मूग भाजी आवडीने घेऊन जातात. मूग भाजी आपल्याकडे काय 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 मिळतं म्हणजे वडापाव? मेन आमचा बोलला तर वडा, बटाटा वडा, त्यानंतर 2 नंबरला आपला मूग डाळ भाजी. अच्छा. 3 नंबरला बटाटा भाजी आणि मग पट्टी समोसा. आता हे तुमचे जे कुक आहे, स्टाफ आहे, हा तुम्ही इथून हायर केला की तिकडून जुना स्टाफ इकडे हायर केला? तिकडून जुन्यामध्ये 2 आलेले आहेत ना, बाकी 2 नवीन. ते पण तिकडेच पहिला आम्ही त्यांना पण ट्रेनिंग दिली. डायरेक्टली इथे आणलेलंच नाही. त्या दुकानात ते पण आपल्याकडे जो पण नवीन मुलगा येतो तो पहिला आपल्या जुन्या दुकानात पहिला त्याला ट्रेनिंग दिली जाते. मग काय सांगाल, हा वडा कुठे निर्मिती झाली याची? लोक विचारतात हा वडापाव कुठे तयार झाला, ह्याचे संस्थापक कोण? त्याचे संस्थापक बोललात तर आमचे बदलापूरचे मोठे काय ते माझे मोठे मेवणे प्रशांतजी भालेराव यांनी उपक्रम म्हणजे काय बोलतात त्याला निर्मिती ते केलेली आहे. अच्छा. आणि त्यांच्यापासूनच मग ते आम्ही बरोबर. शाखा काय आपल्या जनतेला आव्हान कराल वडापाव खाण्यासाठी या असं काय? तर तसं बोललं तर आव्हान म्हणजे कसं आहे, आपल्या टेस्टवर आहे. जर तुमची चव टेस्ट, तुमचा टेस्टचा चटणी वगैरे जर तुमच्या आवडले लोकांना तर ऑटोमॅटिक प्रतिसाद मिळत जातो. बरोबर. म्हणजे कशी सांगायची हे लोकांना. पट्टी समोसा तुम्ही बोलत, पट्टी समोसा काय प्रकार आहे? पट्टी समोसा आणि पंजाबी समोसा. पट्टी समोसा मध्ये कसं असतो, त्यामध्ये बटाट्याची भाजी आणि वटाणा वगैरे असतो. बरोबर. आणि पंजाबी समोसा मध्ये त्याला मसाला पण असतो. त्याच्यामध्ये पण बटाटा आणि वटाणा असतो, त्याच्यामध्ये एक मसाला त्याचा एक वेगळा असतो. आपल्याकडे पट्टी समोसा, आपल्या हे पण पंजाबी समोसा पण उद्यापासून आपल्याकडे चालू होणार आहे. कारण लोकांचे ते पण मागतात, कारण आपण इथे लिहिलेला पण आहे त्याच्यावर आपल्याला पंजाबी समोसा आहे म्हटलं ते पण मिळेल. चहा पण चालू करणार होता आपण, चहा कॉफी. दीपक कलोते यांनी आपल्याला या दुकानाबद्दल माहिती सांगितली होती. या दुकानाची खासियत अशी आहे की त्यांची चटणी एवढी खास आहे, ती खाण्यासाठी, तो वडा खाण्यासाठी, वडा फेमस आहे तो खाण्यासाठी नक्कीच तुम्ही ते येऊन भेट द्या. काय म्हणतात तुम्ही? झणझणीत वडापाव आहे. ही अशी टेस्ट मी तरी पहिल्यांदा कधी पाहिली नव्हती. मी खाल्ला वडा, खूप छान आहे. तुम्ही पण एकदा येऊन भेट द्या. हे खांदा पण येथे आहे